नमस्कार मंडळी, मी कैलास बेसर तुमचा पुन्हा रिवांश बेसर ब्लॉगमध्ये स्वागत करतो. जसं मी मागील ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमचं दर्शन श्री क्षेत्र कुणकेश्वर यांचं सकाळी होईल, त्याप्रमाणे आम्ही युवा मित्र मंडळ परिवार सकाळी लवकर उठून गेलो. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे ठिकाण देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले गाव आहे आणि या मंदिरामध्ये श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी असुद्धा म्हटलं जातं. या मंदिरामध्ये म्हणजेच कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी 3 दिवसांची यात्रा असते आणि या यात्रेमध्ये जत्राही भरते. त्याच्यामुळे भक्तांची आणि पर्यटकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. असं म्हणतात की कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी, कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर, म्हणून देवावरूनच या गावाचं नावसुद्धा कुणकेश्वर पडलेलं आहे. महादेवांच्या गाभाऱ्यात पोचताच एक वेगळाच आनंद भेटला. मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला प्रसिद्ध असा समुद्रकिनारा पाहायला मिळतो, जसं आपण बघतोय. आणि असं बोललं जातं की दरवर्षी इथे लाखोच्या संख्येने पर्यटक भेट देतात. समुद्रातील जी जांभा दगड आहे तिच्यावरती सुमारे 100 शिवलिंगे कोरलेली आहेत आणि ही शिवलिंगे फक्त आपल्याला जेव्हा ओहोटी असते, ओहोटीच्या वेळीच आपल्याला पाहायला मिळतात. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस तिसरा आणि युवा मित्र मंडळ यांच्या यात्रेमार्फत आपण आज सुरुवात करतो आपण कुणकेश्वर मंदिरापासून. तर काल रात्री आपण कुणकेश्वर मंदिरामध्ये जेवणाचं सत्कार समारंभ वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर आज सकाळी कुणकेश्वर मंदिरापासून आपली सुरुवात होते. कालचं आपलं इकडे पावसला दर्शन झालं. पहिलं महालक्ष्मी नंतर पावस नंतर आपण डायरेक्ट इकडे आलो. आपण आलो श्रीदेवी भगवती मंदिर. सागरी महामार्गाला लागूनच हे देवी भगवतीचं कौलारू असं देवालय आहे. या मंदिराचं जे बांधकाम आहे ते जुन्या पद्धतीने म्हणजेच लाकडी गोलाकार खांबावर कोरीवकाम करून बांधण्यात आलेले आहे. असं बोलतात की या देवीचा पौष पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो आणि तो 5 दिवसाचा असतो आणि यावेळीच फक्त भक्तांना देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश असतो, नाही तर बाकीच्या दिवशी फक्त पुजारीच गाभाऱ्यात प्रवेश करू शकतात. सुखाचे असणारे दिवस. प्राथमिक शाळा मोसरे अंगणेवाडी, तालुका मानगाव, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण इकडे आहोत. सगळ्यात सुखी दिवस हे होते प्राथमिक शाळेतले. आपण आता अंगणेवाडीच्या दर्शनासाठी इकडे गाड्या लागल्यात. एकूण 4 एक गाडी आली आता. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनासाठी आणि त्यांचा जो वार्षिक उत्साह असतो त्या उत्साहासाठी कोकणातून लाखो लोक इथे सहभागी होतात. हा आहे फोटो, हा आहे सॅम्पल मंदिराचा, कशा प्रकारे बनवायचा आहे तो, आणि हे आहे ओरिजिनल. ॲक्च्युली पुढच्या वर्षी जे आहे यांचे मानाची जत्रा असते, तर त्याची तयारी चालू आहे. त्याच्यामुळे सगळं हे इकडे बांधलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे इकडे एक जत्रा असते, ते माझ्या मते पुढच्या महिन्यात काहीतरी आहे. माझ्या मते देवी भराडी मातेचं मंदिर जे आहे ते पूर्णपणे मार्बलचं बनवलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही युवा मित्र मंडळ परिवार शांत बसलेलो होतो. बरं वाटत होतं. लहान मुलं खेळत होती. सगळं हँडमेड मंदिराचं काम चाललं आहे आणि पूर्ण मंदिर मार्बलचं बनवलं आहे. असं हाताने पोखरलेलं आहे, सगळं पोखरलेलं बोलतं. हाताने त्याची रेखा दिलेली आहे त्या दगडाला.
आणि आजचं जेवण आहे अंगणेवाडीमध्ये बनवलेलं आहे इकडे. एक मिनिट थांब, पाणी आणतो तो. हे संध्याकाळच्या जेवणाची तयारी आहे आणि हे आजचं जेवण. सकाळी कुणकेश्वर, नंतर देवी भगवती मुंडके गाव आणि त्यानंतर श्रीदेवी भराडी अंगणेवाडी गाव यांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो यात्रेचे शेवटचे श्री क्षेत्र परशुराम यांच्या दर्शनासाठी. रिवांश, त्रिशा, श्री परशुराम मंदिर प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी 100 पायऱ्या या उतराव्या लागतात आणि तितक्याच पायऱ्या चढून परतीचा प्रवास करावा लागतो. इकडून जावा असेल. चल. प्रदक्षिणा करू चल. शेवटचं ठिकाण परशुराम जो चिपळूण या तालुक्यात आहे. चल, आतमध्ये दर्शन करून झालंय. आता एक फेरी मारणं जरुरी आहे, त्याच्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही असं बोललं जातं. तर आता आपण एक प्रदक्षिणा घालतो पूर्ण अख्ख्या मंदिराला. इथून पुढून अजून पुढून आहे. शिवकालीन मार्ग. रिवांश, हाय कर सगळ्यांना. व्हेरी गुड. घेऊन जाऊया बेटा. मस्त मंदिर, बरं वाटतंय. हा असे छोटे छोटे बघ ना. इकडे ये बेटा. भाऊ देवा पकर. हा, व्हेरी गुड. मंदिराच्या एका साईडला पूर्ण अशी सिटी वसलेली आहे, शहर जे असेल. परशुराम मंदिराच्या खालच्या साईडला गोशाळा आहे, याच्यामध्ये फोटोशूट काय संपत नाही. आज जेवणाची सोय इथे आहे परशुरामच्या इथे बाहेर, मंदिराच्या बाहेर इथे एक असं घर आहे. त्या घराच्या बाहेर अंगणामध्ये जेवण चालू आहे. साधं सोपं पुलाव भात बनवतात आणि आता इथून डायरेक्ट आपण मुंबईकडे रवाना होऊ. चलो बाय बाय. चला बाय. मिलते. फायनली यात्रा ऑफिशियली पूर्ण झालेली आहे. बस पण गेली निघून. धन्यवाद युवा मित्र मंडळ आणि सगळ्यांना.